चुकणार नाही जीवनभर कुणी, वाट चुकणार नाही जीवनभर तुम्ही. एक तू मित्र कर म्हणा, एक तू मित्र कर आरशासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, वाट चुकणार नाही जीवनभर कुणी. तू एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आताच वाक्य लय महत्वाचं आहे. आताच वाक्य खाण्यावरचा हात काढायचा नाही. कोणाचे डोळे पाणवले, प्रत्येकाचे डोळे पाणवलेले आहेत. आत्महत्याच करणार नाही कुणी म्हणा, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ काजळासारखा. हे वाक्य का काढले सर? तर आपल्यातून 2 मित्र गेले, मग तिसरा जायला पाहिजे का नाही? एकमेकांना फोन करत चला, कधीतरी विचारत जा. घरचे प्रॉब्लेम असतील, पैशाचे प्रॉब्लेम असतील. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कशाचे असतात? पैशाचे असतात. एकमेकांना देवाणघेवाण करत जा आणि मित्रांना जपत जा. मित्रासारखी मित्रांनो संपत्ती नाही. आणि ज्याला मित्रच नाही त्याने घरी जा आणि एका कपात पाणी घ्या आणि आत्महत्या करून जीव सोडून द्या. कारण की मित्राशिवाय आपल्या घरी, समजा छोट्या तुझ्या घरी जर मम्मी पप्पा आहे, दादा वहिनी आहे, जर तुझ्या मम्मीला काय झालं आणि तू मुंबईला आहे, तुझ्या घरी किती मित्र जातील रे? उभं राहायला जागा राहणार नाही. कारण की तेवढी मैत्री संपत्तीपेक्षा मोठं काहीच नाही. आणि पुढचं वाक्य काय आहे? त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा बस धडा एक मैत्रीचा. वाचण्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आता ही कविता का सादर केली? तर तुम्ही जर एकत्र आले, एकमेकांना रात्री संकटात सर्व गोष्टींमध्ये उभे राहा. नाही पैशाच्या मदतीने उभं राहता आलं तर आधार म्हणून उभा राहा. तिथं पैसा आलतो तिथं आधार पूर्ण असतो. आता मी फक्त काकडे सरांना विनंती करेन, काकडे सर दुःख अडवायला उमऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हे वाक्य तुमच्या मुखातून आम्हाला ऐकायचं. तुम्ही इथे या 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 मला ऐकता. आधी ते देखील इमोशनल झालेत. फक्त एकदा हे वाक्य घेऊया आणि मुलांचं मनोगत चालू करूया. मला सगळ्यांनी मोठ्याने म्हणायचं. माझा आवाज काय भसाडाचे, त्यामुळं सगळ्यांनी म्हणायचं मला दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. अगदी सगळेजण अगदी छान अशी